दाबाल मत लोखंडेला मिळेलच, त्याचबरोबर मोदी साहेबांना पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मिळेल. कोपरगाव शहरात 9 मे रोजी महायुतीचे सदाशिव लोखंडे यांची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. या सभेसाठी विविध मान्यवर, त्याचबरोबर कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्यासह घटक पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेमध्ये सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. पुढे ते म्हणाले की 13 तारखेला बटन धनुष्यबाणाचे दाबाल मत लोखंडेला मिळेलच, त्याचबरोबर मोदी साहेबांना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मिळेल. सर्व उपस्थित महायुतीच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनींनो, हे दिसत नाही, ते काय करत नाही. लोखंडे साहेबांच्या या मी एका शब्दात उत्तर देते की त्याचं काम दिसतं. ते प्रसिद्धीला फार महत्त्व देत नाही, प्रसिद्धीपासून ते दूर असतात. एक सुसंस्कृत असा खासदार, एक सुसंस्कृत असा उमेदवार हे या मतदारसंघाला आपल्याला मिळालेला. बंधूंनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण नेहमी बोलतोय की संस्कार आणि संस्कृती याला आपण सगळेजण महत्त्व देतो. शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकावरती एक संस्कार काढलेले असतात. आणि म्हणून एक त्याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण सर्वजण जाणतो, कोपरगाव शहराजवळ वेगवेगळी सहकारी साखर कारखाना माननीय आमदार कोल्हे साहेबांनी त्याची स्थापना केली. त्या कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या परिसराला हे सहजानंद नगर नाव देण्यात आलेला. आपण सर्व हे सहजानंद नगर नाव अशा पद्धतीने आपल्या याचा विचार केला तर मी आपल्याला अगोदरपणे सांगू इच्छितो की सहजानंद सरस्वती नावाचे एक शेतकरी नेते या देशामध्ये होऊन गेले. विवेक भैया आणि आशुतोष दादा कोल्हे यांच्याकडे थोडे शांत बसा. आशुतोष दादा काळे यांचं महायुतीच्या वतीने सहर्ष स्वागत. उपस्थित बंधूंनो, सहजानंद सरस्वती हे या देशामध्ये शेतकऱ्यांचे नेते होते. ते संन्यासी होते आणि ते संन्यासी असून त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण शेतकऱ्यांसाठी व्यतीत केलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व्यतीत केलं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, यासाठी सहजानंद सरस्वती यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. स्वतः काँग्रेसचं सरकार आल्यानंतर देखील त्यांनी सरकारच्या विरुद्ध लढा दिला आणि आता या सहजानंद सरस्वतीचा आदर्श या शंकररावजी कोल्हे साहेबांनी घेतला. ज्या कोल्हे साहेबांनी आपलं आयुष्य संपूर्ण त्यांच्या संस्कारावरती पुढे वाटचाल केली, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. त्या सहजानंद सरस्वतीचं नाव हे संजीवनी सहकारी साखर कारखान्यामध्ये त्या परिसराला सहजानंद नगर असं दिलंय. बंधूंनो, हे संस्कार फार महत्त्वाचे असतात. कर्मवीर काळे साहेब असतील, त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये शैक्षणिक कार्याला महत्त्व दिलं आणि हे संस्कार महत्त्वाचे आहेत. सदाशिव लोखंडे देखील हसू आडवाणी अशा एका महान व्यक्तीचे संस्कार या सदाशिव लोखंडेंवरती झालेले आहेत. हसू आडवाणी हे या देशाच्या फाळणीनंतर मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईमध्ये हजारो निर्वासितांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपलं जीवन घालवलं. हे संन्यासी होते, ज्यांनी 12x10च्या खोलीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं. भारतीय जनता पार्टीचे पहिले आमदार म्हणून त्यांनी मुंबईमध्ये झेंडा लावला, मंत्री झाले, परंतु मंत्र्यांचा बंगला त्यांनी कधी वापरला नाही. एका 12x10च्या खोलीमध्ये राहिले, इथेच त्यांचं ऑफिस होतं, इथूनच त्यांनी आपले प्रश्न सोडवले. शैक्षणिक स्वामी विवेकानंद नावाची शैक्षणिक संस्था मुंबईमध्ये स्थापन केली. परदेशामधून सिंधी समाजाकडून वर्गणी गोळा केली. आज ती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये 50,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक ब्रह्मचारी व्यक्तीने समाजासाठी केलेले हे मोठं काम आहे. या आशीर्वादाचे शिष्य सदाशिवराव लोखंडे आहेत.
आणि म्हणून त्यांचे संस्कार सदाशिवराव लोखंडेंवरती झालेले. असा संस्कारी व्यक्ती, संस्कारी उमेदवार आपल्या समोर उभा आहे. एकीकडे संस्कारी उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आपले महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांच्या प्रचारासाठी फडणवीस साहेब या ठिकाणी कोपरगाव मतदारसंघामध्ये आले. त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण पाहतोय का मतदारसंघामध्ये महायुतीला चांगल्या प्रतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाची निवडणूक ही सर्व मतदारांना माहिती. म्हणून या ठिकाणी देशहिताचे, देशाला पुढे घेऊन जाणारे जे काही मुद्दे आहेत ते महत्वाचे आहेत. म्हणून या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे बाजूला ठेवून आपण सर्वांनी देशाचा विचार करून आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी लोखंडे साहेबांना त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवण्याचं काम त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करत आपण राज्यामध्ये पाहतो. आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आमचे नेते अजितदादा असतील, महायुतीचं हे सरकार राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. पुढे राज्याला घेऊन जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. आणि म्हणून राज्यामध्ये आणि देशामध्ये एकच सरकार असलं पाहिजे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि देशामध्ये मोदी सरकार असलं तर आपले जे काही तालुक्यातील मतदारसंघातील प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी फार मोठी मदत त्या ठिकाणी होईल. आणि आपल्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये गेला निश्चितपणे आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेता येईल. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती, फारसा वेळ मी आपला घेणार नाही. बरेच वक्ते त्या ठिकाणी बोलणारे, साहेबांचे पण दिवसभराचा बऱ्याच सभांचा कार्यक्रम आहे. म्हणून आपल्या मतदारसंघातले थोडेसे प्रश्न मांडून मी त्या ठिकाणी माझं भाषण आटोपत गेलं. जसं पाहिलं तर फडणवीस साहेबांना या सर्व प्रश्नांची चांगल्या पद्धतीने जाण आणि या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सकारात्मक दृष्टी होता. त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातला जर प्रामुख्याने प्रश्नांचा विचार केला तर पाटपाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. त्याच्यामध्ये समने पाणी वाटप कायदा, त्याच्यामुळे नगर नाशिक मराठवाडा असा वाद त्या ठिकाणी म्हणून त्याला एकमेव तोडगा म्हणजे पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणून आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून साहेबांना मी विनंती करेन त्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालताच अजून त्याला कशी गती देता येईल यासाठी प्रयत्न करा. बाकी प्रश्न भरपूर आहे. मंजूर बंधारा असेल, विजेचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांमध्ये फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला वेळची वेळ ही काही वेळ आहे प्रचाराच्या निमित्ताने ते आलेले. म्हणून प्रश्न जर मांडत नसते तर त्या ठिकाणी प्रचाराला आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे. फारसा वेळ त्याच्यावर घेता मी आपल्याला साहेब खात्री देतो. कोपरगाव मतदारसंघामधून आम्ही सर्वजण महायुती म्हणून स्थानिक मुद्दे बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्या खासदारांना त्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आणि आपण राज्यामध्ये काम करणारे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांचे हात बळकट कसे होतील यासाठीच आमचे प्रयत्न राहतील असा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. जास्तीत जास्त मताधिक्य कोपरगाव मतदारसंघामधून कसे मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शेतकऱ्यांचा माल शहरामध्ये विकायचा असेल त्याला 5 टनाचा कोल्ड स्टोरेज या सोलर कोल्ड स्टोरेज आणि शेतकऱ्यांचा माल गिरायकाला स्वस्त मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला देखील चांगला भाव देणार. ही महाराष्ट्राचा एक खासदार आहे. या ठिकाणी सोलर हायमॅक्स लावले, त्या ठिकाणी ग्रामपंचायतची बचत लाईटचं बिल भरण्याची ताकद नाही. सोलर लाईट बनवलं म्हणून हे काम करत असताना मी उद्घाटन केलं आणि माझ्याकडून एक चूक झाली. वाजवायला
एक डोळ्याला आपण 182 गावाला पाण्याची आदत दाखवून दिली आणि दुसऱ्या बाजूला जायकवाड्याच्या सारखं या ठिकाणी आपल्या अन्याय करणार. 115 टीएमसी पाणी या ठिकाणी आणून 25 टीएमसी पाणी या नगर जिल्ह्यामध्ये राखीव जर ठेवलं. या ठिकाणी मी लहानपणापासून बघितलं की लहानपणी असताना कोपरगावमध्ये एक आनंदवन होतं. या थोंबात आणि या ठिकाणी हिरवगार भाग होतं. आज 2024 ला पाण्या वाचून पिण्याचं पाणी आहे आणि रोटेशन आहे. मी नामदार साहेबांना एक विनंती करेन की या ब्रिटिशांनी 110 वर्ष झालं या ठिकाणी गोदावरी उपा आणि डावा कालवा आहे. त्या ठिकाणी मी नामदार साहेबांना देखील मीटिंगला बोललो होतो. उपा आणि डावा कालवा या ब्रिटिशांनी दुरुस्ती केली होती. मी आपल्याला विनंती करतो 650 रुपये 650 कोटी रुपये खर्च करून ब्रिटिशांनी न्याय दिलेला आपल्याला तो दुरुस्तीचं काम आपण जर कोणीकरण केलं तर डावा उपा कालवा या गोदावरीला एक नवं निर्णय देऊन शेवटच्या टेलपर्यंत शेतकऱ्याला पाणी मिळेल या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून मला असं वाटतं डबल इंजिनचं सरकार. मी एक गोष्ट करेन, केंद्रामध्ये मोदी साहेब आणि राज्यामध्ये या ठिकाणी युतीच एकनाथ शिंदे साहेब सर्वसाधारण लोकांचा न्याय देणारा मुख्यमंत्री आहे. देवेंद्र फडणवीस साहेब एकदम मनावर घेतलं की काही तुम्हाला प्लॅनिंग करण्याची काही गरज नाही. ते गेल्यानंतर ते अधिकारी येतात, काम करतात आणि पाठपुरावा होतो. तिसरी गोष्ट आहे आपले तिसरे नेते अजितदादा पवार या ठिकाणी एक विजन आहे आणि कार्यकर्त्याला बळ देणारा व्यक्ती आहे. अशा तिन्ही शक्ती एकत्र आले तर घाट मातेचा पाण्याचा संदर्भ आपण देऊ. मी एवढंच बोलेन. मी काय साईबाबाची मोठी शपथ खाणार नाही. मी ह्या इथून पुढच्या काळामध्ये वाढवण्याचा आणि काम करण्याची भूमिका आहे. मी खासदार म्हणून आपल्याला जे तक्रार असेल त्याला तक्रारीचा मौका देणार नाही आणि भविष्य काळामध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या प्रत्येक योजना हे गावापर्यंत नेण्याची भूमिका ठेवू. या ठिकाणी मला 2014 2019 ला या ठिकाणी माझ्यावर आणि माझ्या युतीच्या कार्यक्रमात आपण विश्वासाने मतदान केलेलं आहे. भविष्य काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडून या पंतप्रधान करण्यासाठी शिर्डीची जनता या ठिकाणी कोपरगावची जनता एक लोकांना अपेक्षित होतं की काळे साहेब काय करणार आहे, कोळे साहेबांचं काय होणार, एकत्र होणार का नाही. मला वाटतं काळे साहेब पण एक आहे, कोळे साहेब पण एक आहे. अठ्ठ्याहत्तर रिझल्ट येणाऱ्या 4 तारखेला या कोपरगावमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतं मिळतील असा हा तालुका निर्माण होईल. त्याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही. आणि दोन्ही नेते एकत्र आले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे समाप्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि म्हणून सर्वसामान्य दीन दलित गरीब आदिवासी सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास सबका विश्वास या वृत्तीप्रमाणे माननीय पंतप्रधानांचं काम चाललेलं आहे. पंतप्रधान आवास योजना घरकुल ही गोरगरीब सामान्य माणसाला मिळाली पाहिजे. आयुष्यमान भारत म्हणजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे. आणि एवढंच नाही तर उज्ज्वला गॅस योजना म्हणजे चुलीपर्यंत विचार करणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहे. आणि म्हणून निश्चित सामान्यांचं जीवनमान उंचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि जल जीवन मिशन योजना म्हणाल तर ग्रामीण भागात प्रत्येक घराघरात कसा नळ पोहोचेल आणि खेड्यापाड्यांचा पाण्याचा प्रश्न कसा मिटेल यासाठी घर घर जल या योजनेच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी खूप मोठा निधी आपल्याही तालुक्यातल्या सगळ्या खेड्यापाड्यात निधी पोहोचलेला आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा आदिवासी भगिनीला या देशाचे राष्ट्रपती होण्याचा सन्मान माननीय मोदीजींमुळे मिळालेला आहे. बेटी बचाव बेटी पढाव लखपती दिदी मॅटर्निटी लीव किती गोष्टींमध्ये महिला भगिनींना मदत झालेली आहे. आणि विशेषतः पुढे जाऊन आता लोकसभा आणि विधानसभा याच्यात 50% आरक्षण आता भगिनींना मोदीजींच्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून बचत गटांपर्यंत अगदी छोट्या आमच्या बचत गटांना न्याय देण्याचं काम सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून निश्चित एक कार्यक्षम पंतप्रधान तर आपल्याला पाहिजेच आहे. पण माननीय फडणवीस साहेब आज इथे आहे. साहेब आपल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. आपण 5 वर्ष मुख्यमंत्री असताना मी आमदार असताना अतिशय आदराचं सन्मानाची वागणूक मला मिळाली. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून जे काम काही घेऊन केलं असेल तर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करून त्या कामाला न्याय देण्याचा त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि म्हणून निश्चित कोपरगाव नगरपालिकेत नवीन इमारतीचे जे
एसएमसी योजनेअंतर्गतचा असेल, कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा असेल त्याला 7.5 कोटी दिले. त्याबरोबर शहरातलं सुसज्ज बस स्थानक असेल, अग्निशमन असेल, नवीन फायर स्टेशन असेल, कोपरगाव दिला. त्या कारखान्यांवर मागच्या काँग्रेसच्या सरकारने त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या नोटिसेस काढल्या होत्या आणि त्या कारखान्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही इन्कम टॅक्स भरा आणि तो शेतकऱ्यांकडे वसूल करा. 20 वर्ष सातत्याने इन्कम टॅक्स लागत होता. आपले सगळे फेडरेशनचे लोक माननीय पवार साहेबांकडे गेले. पवार साहेब 4 वेळा प्रधानमंत्र्यांकडे गेले, तेव्हाच्या वित्तमंत्र्यांकडे गेले, मनमोहन सिंग साहेबांकडे गेले, प्रणब मुखर्जी साहेबांकडे गेले, चिदंबरम साहेबांकडे गेले, पण त्या ठिकाणी इन्कम टॅक्स कमी झाला नाही. मग हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, सगळीकडे हारले. पण ज्यावेळी मोदीजींचं सरकार आलं, आम्ही मोदीजींकडे गेलो, आम्ही त्यांना विनंती केली, मोदीजी शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लागतोय, चांगला भाव दिला म्हणून कारखान्यांवर बंद होण्याची स्थिती आहे, तुम्ही आम्हाला मदत करा. त्या ठिकाणी मोदीजींनी अमित भाईंना सांगितलं, सगळे अधिकारी बोलवले, अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं इन्कम टॅक्स रद्द करावं लागेल. अधिकारी म्हणाले समोरचा तर करता येईल पण कायद्याने मागचा करता येत नाही. मोदीजींनी आणि अमित भाईंनी निर्णय केला. ते म्हणाले कायदे लोकांकरतायत, शेतकऱ्यांकरतायत, ते कायदे आवश्यकता असेल तर बदलता येतात. कायदा बदलला आणि 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यांच्या माथ्याचा मोदीजींनी रद्द करून टाकला आणि त्या ठिकाणी आमच्या साखर कारखानदारीला आणि उसाच्या शेतकऱ्याला मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आज ज्या प्रकारे मोदीजींनी देश बदललाय, आज आपण बघा मागच्या सरकारच्या काळात 10 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांनी वर्षाला 1 लाख कोटी खर्च केला. मोदीजी वर्षाला 13 लाख कोटी खर्च करतात. आणि म्हणून रस्ते असतील, पुलं असतील, फ्लायओव्हर असेल, रेल्वे असेल, इलेक्ट्रिक असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड मोठं काम होत आहे. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण समृद्धी महामार्ग केला तर आपल्या कोपरगावचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका समृद्धी महामार्गाने आपण या ठिकाणी समृद्धी आणतोय. मला आठवतं जेव्हा आम्ही समृद्धी महामार्ग करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी उद्धव ठाकरेजींनी या ठिकाणी येऊन सभा केल्या. शेतकऱ्यांना सांगितलं 1 इंच जमीन देऊ नका, तुमची जमीन लुबाडताय. पवार साहेबांनी सभा केल्या. बंधू भगिनींनो, आम्ही सच्चे होतो, शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आणि रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही समृद्धी महामार्गाचं काम करून दाखवलं. आज या महामार्गामुळे एक मोठे इंडस्ट्रियल क्लस्टर तयार होत आहे. या महामार्गामुळे कृषी प्रक्रियेला चालना मिळते आहे, कृषी मालाला भाव मिळतो आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणि तरुणांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे. मगाशी कोल्हे साहेबांकडे बसलो होतो त्यावेळी मी बघत होतो की इथल्या कॉलेजमधनं 1200 मुलं 27 लाखाचं पॅकेज हे या ठिकाणी आज मिळत आहे. तर ही प्रगती होती आहे आणि म्हणून या प्रकारच्या नोकऱ्या, या प्रकारचे रोजगार आज या ठिकाणी मिळतोय. बंधू भगिनींनो, देशाची निवडणूक आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत भारत आहे. या भारताकडे आता कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. एक असा भारत ज्याच्याकडे वाकडी नजर करून पाहिलं तर तो घुसून मारतो. 2019 सालानंतर या भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाचीही झाली नाही. कारण त्यांना माहिती आहे नवी दिल्लीत आपला बाप बसलाय, तो आपल्याला सोडणार नाही. तुम्हाला विनंती करतो, आज मला अतिशय आनंद आहे या ठिकाणी स्नेहा कोल्हेबाई, बिपिन बाबा या ठिकाणी आशुतोष काळेजी देखील आहे. आणि स्नेहाताईंनी सांगितलं मोदीजींची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, ही गल्लीची नाही आहे. या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष एकच असलं पाहिजे. असू शकतात आपल्यामध्ये थोडे या ठिकाणी डिफरन्सेस असू शकतात, काही आपल्यामध्ये मतभेद असू शकतात, पण देशाकरता मतभेद दूर करणं ही काळाची गरज आहे. आणि आपण सगळे महायुतीचे लोक आहोत आणि मला आनंद आहे. आणि मला सांगा, जर कोपरगावमध्ये कोल्हे आणि काळे एकत्रित आले
तर समोरच्याला काहीतरी मिळेल का? काहीतरी मिळेल का? काही मिळणार नाही. त्यामुळे आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मंचावरचे सगळे लोक तुम्ही बघा, आता तुमची जबाबदारी आहे. आमच्या लोखंडे साहेबांना सर्वात जास्त लीड आता कोपरगाव द्यायचा आहे आणि शिर्डी मतदारसंघामध्ये पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी कोपरगाव असलं पाहिजे. हा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि म्हणून येत्या 13 तारखेला ज्यावेळी धनुष्यबाणाचं बटन आपण दाबा, मग आमच्या लोखंडे साहेबांना तर मिळेल, पण तुमचा आशीर्वाद थेट मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करेल. त्यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण या ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.